सांगाल आतापर्यंत काय काय चेक केलं? नाही, त्यांनी काही जरी चेक केलं तरी जर काही वेडोवाकडं असेल तर सापडेल. वेडोवाकडं जर काही नसेलच तर सापडू शकत नाही ना. आणि त्यांना जे असं अनैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या इस्टेटीची अपेक्षा असते या लोकांना, तशी काही सापडू शकत नाही आहे त्यांच्या. महाराष्ट्रात काही तर घरं असतील ना अशी की जी व्यवस्थितच आहेत पहिल्यापासून. असं नसतं. सगळ्या पुढाऱ्यांना एकाच तागड्यात तुम्ही तोलू शकत नाही ना. अधिकाऱ्यांकडून असा विलंब का लावला जातो? नाही, नाही, जवळजवळ very good. 48 तास झालं. अधिकारी फार चांगले आहेत. प्रत्येक कागद ते बघतात. कोणाबद्दल आम्हाला तकलीफ नाही. साधारणतः आजचा तिसरा दिवस आहे, 48 तास पूर्ण होऊन गेले आहेत. आज चौकशी संपेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, नाही, आज नाही. साधारणतः किती दिवस चालेल असं तुम्हाला वाटतं? अजून 2 दिवस. अजून 2 दिवस चालेल. 2 दिवस झाले. साधारणतः काय काय आता चौकशी आणखी नेमकी काय काय चेक करताय? साधारणतः पुण्यात तिथे चौकशी थांबवली असं ते थांबलं सगळं. नेमकं पुढचं काय झालं? काय नाही, कागदपत्र वगैरे चेक करतायत, व्यवहार चेक करतायत. काय निघणार आहे? काही निघणार नाही. राजकीय हेतून किंवा राजकीय पद्धतीने ही चौकशी लावली गेली असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. नाही, मला नाही वाटत तसं. तुम्हाला कसं वाटतं? नाही, तसं वाटत नाही मला.